रामकृष्ण हरी माऊली. सुप्रभात. मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळची धावपळ चालू झाली आहे पुन्हा. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत भक्तीला स्कूलला सुट्टी होती. दरवेळेस तिला 5च दिवसाची सुट्टी भेटते, पण ह्या वेळेस तिला अनंत चतुर्थीपर्यंत सुट्टी होती. तर मला ही सवय लागली होती लेट उठायची, आणि मलाच काय तर तिलाही लेट उठायची सवय लागलेली. पण आता तसं नाही. लवकर उठून तिचा टिफिन बनवून द्यायचा, तिला तयार करून द्यायचं, याची ही धावपळ सकाळी सकाळी चालू झालेली आहे. तर आज मी तिला टिफिनमध्ये देणार आहे भाजी चपाती, आणि रात्रीचाच मसाले भात उरलेला तो गरम करून मस्त असा मी देणार आहे. तर तिला मसाले भात खूप आवडतो. तर तिने रात्रीच मला सांगून ठेवलेलं की मम्मी मला नाश्त्याच्या टिफिनमध्ये हा भातच गरम करून दे मस्तपैकी. तर भाजी बटाट्याची काचण्या करणार आहे आणि चपाती. तर ते त्यांच्या स्कूलमध्ये 2 टिफिन द्यावे लागतात तिला. एक तिचा नाश्त्याचा टायमिंग होतो 10चा आणि जेवणाचा टायमिंग असतो 1चा. तर ती नाश्त्यामध्ये भात खाणार आणि जेवणामध्ये भाजी चपाती खाणार. तर तुम्ही पाहू शकता मी बटाट्याच्या काचण्या करायला घेतल्या आहेत. तर काही नाही, साधीच भाजी आहे ही. मस्त असं कढईत तेल टाकायचं आणि तेल घ्यायचं आणि जिरं, मोहरी, लाल तिखट, हळदी टाकून मस्त असं परतून घ्यायचं आणि बटाट्याच्या केलेल्या काचण्या त्यात टाकायच्या. थोडंसं पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकण टाकून मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं. तर जास्त वेळ काही लागत नाही भाजीला, आणि मी शक्यतो सकाळच्या अशा साध्याच भाज्या निवडते जेणेकरून पटकन टिफिन तयार होईल, म्हणजे सकाळची घाई होणार नाही, पोरांना उशीरही होणार नाही. तर पहा मी भाजी टाकली आहे आणि लगेचच फक्त भक्तीच्या टिफिन पुरत्याच चपात्या करून घेणार आहे मी. तर एकीकडे भाजी टाकली आणि दुसरीकडे चपात्या लाटून घेते मी पटकन. तर बघा आता आभीचंही कॉलेज चालू आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं की आभी एकदम कॉलेज चालू व्हायच्या आधीच 2 दिवस आलाय. तर त्याचीही कामं आहेत. तर आज मस्त अशा चपात्या मी लाटून घेतल्या आणि टिफिन भरून घेते आणि मग भक्तीचं आवरायला घेते. तर तिचं काही नाही, ती शक्यतो सगळं आवरते, पण केस विंचरून द्यावे लागतात, पोण्या घालून द्याव्या लागतात. तर जास्त तिचे काही केस मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही. तर तिचे थोडेसे केस मी खालून कट करणार आहे, म्हणजे छान अशा पोण्या दिसतील. खूपच थोडेशा लांब झाले तिचे केस, तर वेण्या घालता येत नाही. तर आता मी टिफिन भरून घेते. भाजी चपाती आणि भातही गरम केला आहे मस्त असा मी, आणि टिफिन भरून तयार झाला की लगेचच तिच्या पोण्या घालून घेते मी. तर आणि आज मला खूप जास्तच काम आहे. तर आभीचे डोळे चेक करायला जायचे आहेत. तर त्यासाठी मी आता अजिबातच आज मला वेळ भेटणार नाही जराही. खूप काम आहे दिवसभर मला. तर पहा आता मी डबा भरून घेतला आहे भक्तीचा आणि तिच्या केस विंचरून देते मी, म्हणजे ती फटाफट अशी रेडी होईल. तिला काही मागचा भांग पाडता येत नाही, तर मग मलाच घालावे लागतात तिचे केस, नाही तर ती अशी स्वतः विसरते केस. तर पहा आता मस्त अशा मी तिचं तयारी करून देते. बाकीचं गंध वगैरे ती स्वतः करते, तेवढी तर ती मोठी झाली आता. तर पहा आता ती गंध वगैरे लावून घेते आणि तोपर्यंत मी तिचे बॅग वगैरे, शूज, सॉक्स वगैरे काढून ठेवले. आणि बघा ती तयार होऊन बाय करते मला. तिला बाय केलं आणि लगेचच उरलेल्या चपात्या करून घेते म्हटलं, आणि चला चपात्या करता करता थोडंसं गप्पा मारते तुमच्याबरोबर. तर तुम्हाला सांगितलं मी की आभी एकदम कॉलेज चालू व्हायच्या आधीच आलाय. तर त्याचे डोळे चेक करायला जायचे आहेत, काही डॉक्युमेंट्सही तयार करायचे आहेत त्याच्या सही पण लागते काही डॉक्युमेंट्ससाठी. तर फटाफट असं आवरून घेते मी. तर त्याचा चष्मा एक साईडचा दांडा गावी तुटलेला, तर त्याने तो रिपेअरी करून घेतला नाही, आम्हाला सांगितलं नाही. तो आलाही नाही मुंबईला चेक करायला किंवा रिपेअर करून घ्यायला. तर आज ते चष्म्याचं काम करायचं आहे. आणि पहा रोज आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकलंच पाहिजे. रोजचा नवीन जसा दिवस आपल्याला भेटतो तसं
प्रमाणे आपल्याला नवीन गोष्टी काही ना काहीतरी शिकायला लागते. काल आम्ही दिवसभर गेलो होतो त्याला घेऊन तर त्याचं स्कूलचं कॉलेजचं हे घ्यायचं होतं, कपडे आणि काही सामान, स्टेशनरी, बुक्स वगैरे घ्यायच्या होत्या. तर काल मी पहिल्यांदा नाही म्हणता येणार, मी गेले होते, प्रवास केला मी ट्रेनचा, पण एवढं जास्तही नाही. तर चला मी नाश्ता करून घेते. आता बाकीचं नंतर मी सांगेलच तुम्हाला कधीतरी. व्हिडिओ पुढे जातोय तर मला फटाफट बोलता येत नाही. तर नाश्ता करून घेते आणि लगेचच त्याला मी पुढे घेऊन जाते दवाखान्यामध्ये डोळे चेक करण्यासाठी. तर पहा मी त्याला म्हणते थोडंसं व्हिडिओमध्ये ये, तर हसतोय. तर आम्ही पोचलो हॉस्पिटलमध्ये. तर पहा वेटिंगला होतो आम्ही, पुढे 2-3 नंबर होते तर बसलेलो. तर अभिचा नंबर आला, त्याचे डोळे चेक केले मशीनमध्ये आणि डोळ्यात थोडंसं औषध घालून तिथेच थांबायला सांगितलं होतं त्या डॉक्टरांनी. तर तो बोलत होता, मम्मी मला भूक लागली आहे. तर थोड्या वेळाने तिथे चहा कॉफी आली, तर आम्ही कॉफी घेतली थोडी. तर त्यालाही बरं वाटलं जरा आणि तिथलं काम झालं आणि आम्ही निघालो रिक्षातून चष्मा बनवण्याच्या दुकानात. तर तिथे भेटत होते चष्मे, पण आम्हाला कुपन दिलं होतं, त्या दुकानातच जायचं होतं चष्मा बनवायला. तर बघा आता किती असे चष्मे बघितले, पण त्याला काही एकही पास त्यातला झाला नाही. मग दुसरा ट्राय केले त्याने 2, तर त्यातला ब्लॅक कलर चॉईस केला त्याने. बघा घालून बघत होता कसं दिसतंय, कसं काय होतंय, कोणता घ्यावा कन्फ्यूज होता. तर मी बोलले त्याला, बघ तुला जो आवडेल तोच घे. आणि त्याने फायनली एक वाला चॉईस केला आणि घेतला. तर मग चला म्हटलं आता घरी जायचं, तर याला पहिलं खायला काहीतरी चारते. तर थोडंसं आपलं सँडविच घेतलं आणि त्याला खायला दिलं आणि लगेचच आम्ही घरी गेलो. तर घरी गेलो आम्ही आणि नंतर ही बाकीची कामं होती. तर व्हिडिओचा एंड मी इथंच करते. थोडंसं चुकतंय माझं.